संध्याकाळी 6:00-6:30ची वेळ असेल. मी चहा पीत बसले होते आणि सहजच माझं खिडकीबाहेर लक्ष गेलं. तिथे आमच्या इथे मोठं असं वडाचं झाड आहे. तर तिथे मला असे बगळ्यासारखे मोठे मोठे पक्षी दिसले. सहज म्हणून मी बघितले, हे पक्षी कोणते आहेत? आवाज तर येतो आहे कावळ्यांचा, पण हे कावळे नाही आहेत. मग हे कोणते पक्षी आहेत? मग मला पण खूप कुतूहल वाटले, की हे नक्की पक्षी कोणते आहेत? एरवी तर नेहमी कावळेच असतात. कावळ्यांचा आरडाओरडा रोज येत असतो. मग हे पक्षी कुठून येत आहेत? आणि मग मी दुसऱ्या दिवशीसुद्धा बघितले, तर बरोबर त्याच वेळेस हे पक्षी येतात. असे थव्या-थव्याने येतात. तुम्ही बघताय कसे उडून बसतायत ते. ते विसाव्यासाठी येतात. संध्याकाळी आपल्या घरी आपण जसे परततो घरी, तसे ते येत आहेत. मला तर असं वाटतं हे स्थलांतर केलेले पक्षी आहेत. हे मी मागच्या आठवड्यामध्ये बघितलेले आहेत. ह्याला कारण आहे, कारण मला मार्च एंडला दिसले होते हे आणि एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये दिसले होते. त्यानंतर मला हे दिसलेच नाही. मी रोज बघते, पण मला ते दिसत नाही आहेत. म्हणजे ते कदाचित कुठेतरी दुसरीकडे आता गेले असावेत. पाठीमागून तुम्हाला कावळ्यांचा भरपूर आवाज येतो आहे, कारण हे झाड मुळात हे कावळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. पण ह्या पाहुण्यांसाठी ते मला वाटतं आहे, की कावकाव करून स्वागतच करत आहेत. आता रात्रभर या झाडावर हे विश्रांती घेतील आणि सकाळ झाली, पहाट झाली की ते निघून जातील. अजून एक ही रेकॉर्ड केलेली क्लिप आहे. तुम्ही बघू शकता जवळजवळ हजारोच्या संख्येने पक्षी येत असावेत. एरवी या भल्या मोठ्या वटवृक्षाचा आसरा घेणारे इतर पक्षी, चिमण्या, कावळे हे सुद्धा भरपूर काही शिकून जातात, की जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आपण त्यांचं आदरातिथ्य कसं करायचं असतं, त्यांना विसावा कसा द्यायचा असतो. आता दुसरा दिवस उजाडला आहे आणि पहाट झालेली आहे. आता हे निघण्याच्या तयारीत आहे. तुम्ही बघताय बरेचसे पक्षी आधीच उडून गेलेले आहेत. परमेश्वराने निर्माण केलेला हा हिरवागार सुंदर निसर्ग आपल्याला बरंच काही सांगून जातो. हे पक्षी आपल्याला बरंच काही शिकवतात. ह्या पक्ष्यांकडूनच आपल्याला वेळेचं महत्त्व कळतं. त्यांचं उठणं, त्यांचं झोपणं, त्यांचं खाणं पिणं सगळं वेळेवर असतं, अगदी घड्याळाशिवाय. तुम्ही बघू शकता हे पक्ष्यांची चोच केवढी तरी लांब आहे. तर तुम्हाला कोणाला हे पक्षी कोणते आहेत हे कळलं तर मला प्लीज कमेंट्समध्ये सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आनंदित राहा.